ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची। विधानसभेला मदत केली मात्र बदल्यात धोका दिला तो जनतेला काय न्याय देईल? महायुतीचे उमेदवार बाबूराव कोहळीकर यांची नागेश पाटील यांच्यावर टीका। आसेगाव येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली। यावेळी बाबूराव कदम बोलत असताना म्हणाले की मतदारांनी नातेवाईक व मित्रांच्या माध्यमातून माझी व उभाटा गटाचे नागेश पाटील यांची चौकशी करावी। चौकशीत योग्य वाटेल त्यांना मतदान करा। उभाटा गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांना मी एवढं मोठं केलं की विधानसभेला त्यांना गुलाल लावला, परंतु त्या बदल्यात त्यांनी मला धोका दिला। जो मला धोका देऊ शकतो तो तुम्हाला काय न्याय देणार? त्यामुळे आमच्या दोघांबद्दल माहिती घ्या आणि घराणेशाही नष्ट करायची असेल तर मला मतदान करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार बाबूराव कोहळीकर यांनी वसमत तालुक्यातील आसेगाव येथील सभेत मतदारांना केले। यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे, भाजप महिला नेत्या उज्ज्वलाताई तांबाळे, खोब्राजी नरवाडे, तानाजी बेंडे, बाळूमामा ढोरे, आशीर्वाद इंगोले, गजानन संवडकर व आसेगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी अनिता चौहान। गेल्या 25 वर्षापासून जिल्हा परिषद 2009 ला विधानसभा लढवली, परत 2014 ला माझा बिफॉर्म आता जे उभाटा गटाचे आहेत आमच्या विरुद्ध त्यांना माझा बिफॉर्म दिला, परंतु देतेवेळेस असे शब्द आमचं ठरलं होतं की 5 वर्षासाठी त्यांना द्यायचं आणि 2019 ला परत त्यांनी मला द्यायचं। त्यांनी 2019 ला शब्द पाळला नाही, म्हणून मला जनतेनं तुमच्यासारखे जे कार्यकर्त्यांना बंडखोरी करायला लावली आणि त्यांना 40-42 हजार, मला 61 हजार अपक्ष राहून म्हणजे त्यांच्यापेक्षा 17-18 हजार मतं जास्तीचे पडले। माझी 6.5 हजारांना हदगाव विधानसभेची 2019 ला सीट गेली। खरं तर मी त्यांना विधानसभेत पाठवलं, एकीकडे जिल्हा परिषदला वडील आमदार असल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होऊ शकले नाही, हारलेला माणूस, परंतु मी माझा बिफॉर्म देऊन या काळात राजकीय लोकांना बिफॉर्म एवढं दुसरं काय, हे बिफॉर्म एवढं काहीच महत्व नसते। किती मी श्रीमंत असलो मग ते कैलासवासी विलासराव देशमुख असो का सर्व सगळ्या आपले कोणी पाहुणे असतील, कोणी मित्र कंपनी असेल, चौकशी करा, समोरच्या उमेदवाराची चौकशी करा, माझी चौकशी करा। चौकशीत तुम्हाला जर योग्य वाटेल, तुम्हाला जर वाटलं की बाबा हा खरंच, कारण मला तर एवढे त्यांच्या समोरच्या जे उभाटा गटाचे आहेत आम्ही एवढं मोठं केलं त्यांना की आतापर्यंत कधीच त्यांना गुलाल लावला नव्हता। मी विधानसभेत माझा बिफॉर्म देऊन पाठवलं, माझ्यासारख्याला सर्वसामान्य माणसाला धोका दिलेला आहे, तर बाकीचे तर आता सोडूनच द्या। त्याच्यामुळं आणखी तुम्ही विचार करा, आमच्याविषयी माहिती विचारा, त्यांच्याविषयी माहिती विचारा आणि घराणेशाही जर नष्ट करायची असेल। नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी ATV न्यूजला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।